कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आई, तुमचं व्रत? माझं व्रत पूर्ण झालं पारू। हा बघ, प्रसाद आणला। आदित्य बाबाच्या हाताचा स्पर्श या मंगळसूत्राला कर आणि मग ते मंगळसूत्र घाल, तेव्हाच या व्रताची सांगता होईल। मी उचलते। त्याला शरण जायचं, स्वतःचा पदर पसरून 11 घरं भिक्षा मागायची, त्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद जगण्या मरण्याच्या वेशीवर असलेल्याला खाऊ घालायचा। मगच श्वास चालू राहील त्याचा, मगच श्वास चालू राहील त्याचा। डॉक्टर 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 डॉक्टर, त्याला ठसका लागला। काय? ठसका लागला। इथं आल्यापासून पेशंटनं पहिल्यांदाच रिस्पॉन्स दिला। माहित नाही कसं, कदाचित तुमची श्रद्धा कामी आली। आपण अजून वाट बघूयात पेशंट रिस्पॉन्स देतोय का, आणि मग परत ऑपरेशनची तयारी करू। ओके? जरा काम थांबवा सगळ्यांनी। मला माहितीये की सततच आपल्या घरात काही ना काहीतरी सुरू आहे आणि तुमच्यापैकी कोणीच सुट्टी घेतलेली नाहीये, तर आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना सुट्टी। पण मॅडम, सगळा स्वयंपाक मी करेन। तू जा बरं, बाहेर जा आणि बाकीच्या स्टाफला सुद्धा सांग की आज सुट्टी सांगितलेली आहे। वहिनी, सगळ्या सर्व्हंट्सना सुट्टी, मग घरातली कामं कोण करणार? दामिनी, हे आपलं घर आहे ना? हो, मग कामही आपली आहेत
आणि एखाद दिवशी जरा काम केलं तर काही बिघडत नाही. पण सासू मॉम, आज तुम्ही स्वतः कुकिंग करणार, काही स्पेशल इव्हेंट आहे का? आज आपल्याकडे खास पाहुणे येणार आहेत. कोण फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत का? त्यांच्याही पेक्षा महत्वाचे. तुम्ही स्वतः कुकिंग करणारे म्हणल्यावर ते महत्वाचेच असतील, पण सासू मॉम, इतके महत्वाचे आहेत का की तुम्ही जातीने सगळीकडे लक्ष द्यावं? ते खूप महत्वाचे आहेत, कारण ते असतात म्हणून आपण आपलं रोजचं आयुष्य आनंदाने आणि सुखी जगू शकतो. ओ, आता आलं माझ्या लक्षात, कोणी मंत्री वगैरे येणार आहेत का? करेक्ट आहे, हुशार आहे ना मी. दामिनी, हे प्रश्न विचारण्यापेक्षा ना जरा मला मदत कर चल. शी बाई, आता स्वयंपाक घरात काम करावं लागणार की काय? असू दे नको राहू दे. मदत करण्याऐवजी 4 गोष्टी वाढवूनच ठेवशील. त्यापेक्षा तू एक काम कर दिशा, दामिनीला घेऊन आपल्या गेस्ट साठी छान गिफ्ट घेऊन ये. ओके सासू मॉम, तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची आणि मी ती पाळायची. डोंट वरी, तुमचे इतके इम्पॉर्टंट गेस्ट येणार आहेत म्हणल्यावर मी त्यांच्यासाठी एकदम मस्त मस्त गिफ्ट आणेन. आणि ते असे गिफ्ट असतील ते त्यांच्या कायम आठवणीत राहतील. येस. वहिनी, पण आपलं बजेट काय आहे? म्हणजे कोणाला गिफ्ट देणार आहे त्यानुसार बजेट करायला हवं, जास्त एक्सपेन्सिव्ह नको ना म्हणून. हे असे पाहुणे आहेत, तू त्यांना काहीही गिफ्ट दिलंस तरी ते कमीच पडेल. डोंट वरी सासू मॉम, तुमचे इतके इम्पॉर्टंट गेस्ट येणार आहेत ना, मग मी त्यांच्यासाठी असे गिफ्ट आणते ज्याने किर्लोस्कर फॅमिलीचं स्टँडर्ड पण मेंटेन राहील आणि ते खूप खुश होतील. देवी आई, ही चोंबडी का आली आता इथे? मला असं समजलं की तुम्ही समद्यांना सुट्टी दिली, मग आजचा स्वयंपाक कोण करणार? मी? तुम्ही? का? मला जमेल असं वाटत नाही का तुला? नाही नाही, तसं नाही देवी आई, पण मी तुम्हाला एकट्याला काम करू देणार नाही. मी बी इथंच थांबणार. नाही ऐकणार ना तू? हट्टी आहेस. हायच मी हट्टी. तुम्ही मला सांगा ना, काय काय करायचंय? सासू मॉम, आम्ही येतो गिफ्टचं बघून. सांगा. ते बटाटे सोलायला हवे. डॅमी, आय एम सो हॅपी. तू बघितलंस कसं सासू मॉमने माझ्यावरती गिफ्टची रिस्पॉन्सिबिलिटी दिली. आता तू बघच, मी ना मस्त मस्त गिफ्ट आणेन, सासू मॉमने इम्प्रेस करेन आणि मग सासू मॉम या संपूर्ण बिझनेसची पण रिस्पॉन्सिबिलिटी हळूहळू माझ्यावर सोपवते. ऐक ना दिशा, तू ना तुझं हे हवेत असलेलं विमान ना जरा जमिनीवर आण, जास्त उडू नको. हा, ऐक ना डॅमी, तू ना आता पटापट रेडी हो, आपण पटकन मार्केटमध्ये जाऊया. पण बहिणीने सांगितलंय कुठं किती गिफ्ट आणायचे ते? यार तू का त्याचा विचार करतेस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.